लोकसभेचा प्रचार आता जोर पकडतोय। मुंबई ही त्याला अपवाद कशी राहील? काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यात रंगला एक खडाजंगी सामना। तू-तू करत हा सामना आता ऐरणीवर येऊन पोहोचलाय। मुंबईत 29 एप्रिल रोजी मतदान आहे, त्यामुळे अगदी काही दिवसांवरच प्रचाराचा अंतिम क्षण जवळ येऊन ठेपलाय। रोजगार आणि व्यवसाय या मुद्द्यावर देवरा यांनी सावंत यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात हा हाय व्होल्टेज सामना। एकीकडे पारंपरिक प्रचार, तर एकीकडे हायटेक प्रचारावर भर। That Milind has in-depth knowledge of social, economic and cultural ecosystem. कोण मारणार दक्षिण मुंबईची बाजी? अरविंद सावंत की मिलिंद देवरा? अरविंद सावंत विद्यमान खासदार आणि सेनेचा एक तगडा चेहरा। मिलिंद देवरा सावंत यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे मुंबईचे विद्यमान अध्यक्ष। दक्षिण मुंबई मतदारसंघ हा अरविंद सावंत यांनी आपल्याकडे राखत सेनेला चांगली पकड मिळवून दिली। मात्र काहीही करून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यायचा असा चंगच जणू मिलिंद देवरा यांनी बांधलाय। 18 एप्रिल रोजी झालेल्या प्रचार रॅलीतही मिलिंद देवरा यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनाही सहभागी करून घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं। मात्र यावेळेसही निवडून येण्याची खात्री असलेल्या अरविंद सावंत यांनीही देवरांच्या या ट्विटला लक्ष केलंय। देवरा यांच्याकडे कोणताच मुद्दा राहिला नाही, म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातंय। यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं सावंत म्हणतायत। हे कळून चुकलेत, सातत्याने मुद्दाच राहिला नाही आणि पराभव समोर दिसतोय, म्हणून अशा प्रकारचा प्रचार करायचा। त्याची दखल आपण सुद्धा जास्त घेऊ नये असं मला वाटतं, कारण त्या समाज वेडा नाहीये, त्यालाही कळतं अरविंद सावंत काय चीज आहे किंवा शिवसेना काय आहे। आघाडी आणि युती या दोघांसाठी दक्षिण मुंबई ही खूपच महत्वाची असणार आहे। अनेक उद्योगांपासून कॉर्पोरेटचं जाळं दक्षिण मुंबईत विणलेलं पाहायला मिळतं। विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी पारंपरिक पद्धतीने आपला प्रचार धडाका सुरू ठेवलाय, तर दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी हायटेक प्रचारावरही जोर दिल्याचं पाहायला मिळतंय। घमासान तुफान आहे, मात्र मतदार राजा कोणाच्या झोळीत आपलं दान टाकतो हे पाहणं रंजक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।